हृदयपूर्वक स्वागत कर्नाटक ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ 28 ಯುಗದಿಂದ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚದ ಈ ಜಗದ ದೇವರು ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲಗೆ ಕನ್ನಡ ವಿಠ್ಠಲ अंतू करीदारी या कर्नाटक आपल्या राज्याचा आणि महाराष्ट्र राज्याचं, कारण याच आठवड्यात कार्तिक एकादशी संपन्न झाली आणि लाखो भाविक कर्नाटकातून आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. ही पिढ्यानपिढ्याचं नातं जपण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या राज्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बंधूंनो, उद्याच्या 20 तारखेला 4 नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या आपल्या भागाची तालुक्याची काम आणि सेवा करायची संधी द्या ही सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आणि आवाहन त्या ठिकाणी करतो. कारण 2009 ते 2020 11 वर्ष भारतनाचा काळ आपण जवळून बघितलाय, अनुभवलाय. सर्वसामान्य मायबाप जनता केंद्रबिंदू मानून सर्वस्व मानून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम एक निवडून गेलेला आपला आमदार सेवक म्हणून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत झोपडीपर्यंत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेऊ शकतो हे दाखवण्याची भूमिका गेल्या 11 वर्षाच्या 9 ते 20 या काळात त्या ठिकाणी झाली. पण त्यांच्या झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतर हा विद्यमान निवडून गेलेला आमदार बंधू किती वेळा आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगात आपल्यासाठी धावून आले. या सगळ्या गोष्टींचा तपास आणि विचार करून उद्याच्या 20 तारखेला आशीर्वाद देणं बंधू काळाची त्या ठिकाणी गरज आहे. कारण आपला 24 गावचा उत्साह सिंचन योजना जी भारत नानांनी शेवटच्या शासनाकडे प्रयत्न करून बंधू अंतिम टप्प्यात आणलेली योजना नानांच्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र एकदाही पाठपुरावा न करता मात्र मी मंजूर केले म्हणून गावगाव सांगून डिजिटल लावून पाणीदार आमदार म्हणून सांगायचं काम एवढंच या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी केलं. मात्र तुम्ही जर JR बघितला, JR जर त्यांना दाखवायचा अवतार त्यांच्या मनात आलं तर तो JR बघा बंधूंनो, पहिल्या कार्यक्रमामध्ये 3री ओळ आहे की 2014च्या शासन मान्यतेनुसारच या योजनेला मंजुरी देण्यात येत आहे. 2014ला आदरणीय भारत नानांनी प्रतिनिधित्व करत असताना तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीची माणसं कधी यापूर्वी अशी पद्धत होत नव्हती बंधूंनो. मंगळवेढ्याच्या पोलीस स्टेशन मध्ये पेयाच्या शेजारी जर खुर्ची टाकून गुंड प्रवृत्तीची माणसं दिवस बरोबर बसत असतील तर मला मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेला प्रश्न विचारायचा आहे. 11 वर्षाच्या काळात भारत नानांनी देखील या भागाचा आमदार सेवक म्हणून काम केलं, तर कधी कुणाला त्रास देण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी एकदा देखील चढली नाही. पण सध्या सर्वसामान्याला जो चाललेला नाहक त्रास, सरकार माझा म्हणून त्रास देण्याची जर भूमिका कायमस्वरूपी हद्दपार करायची असेल आणि लोकशाही स्वाभिमानानं ताटमानीनं आपल्या त्या ठिकाणी शेतीचा पिण्याचा आपला महात्मा बसवेश्वर, ज्या महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण जगाला या मंगळवेढा नगरीमध्ये 14 वर्ष वास्तव्य करून समानतेची त्या ठिकाणी वागणूक संदेश त्या ठिकाणी देण्याचं काम ज्या महात्मा बसवेश्वरांनी केलं, त्या महात्मा बसवेश्वराच्या